नमस्कार, मी डॉक्टर हिरालाल पवार, हृदयरोग तज्ञ। आज आपण जाणून घेऊयात की बऱ्याच वेळेला पेशंट्स ज्यावेळेस चेकिंगसाठी येतात त्यांचा ईसीजी आणि 2D इको नॉर्मल असतो, तर त्यांचा प्रश्न असतो की हे दोन्ही नॉर्मल आहे तर मला हृदयविकाराचा त्रास असेल का, होऊ शकतो का? तर मला असं वाटतं की ज्यावेळेस हृदयामध्ये जे ब्लॉकेजेस असतात, ज्यावेळेस ते ब्लॉकेजेस 70%, 80%, 90% इथपर्यंत ब्लॉकेजेस ज्यावेळेस असतात, ज्यावेळेस तुम्ही रेस्टमध्ये असतात, आराम करत असतात, त्यावेळेस तुमचा ईसीजी, 2D इको या गोष्टी नॉर्मल येऊ शकतात। जर तुम्ही काही एक्झर्शन केलं, जसं तुमची स्ट्रेस टेस्ट घेतली गेली किंवा तुम्ही जिना चढला किंवा काही श्रमाचे काम केले, तर अशा वेळेस तुम्हाला अँजायनाचा त्रास होतो आणि त्यावेळेस तुमच्या ईसीजी मध्ये काही बदल जाणवू शकतात। त्यामुळे बऱ्याच वेळेला फक्त ईसीजी आणि इकोवर अवलंबून राहणं कधी कधी धोक्याची सूचना देतं। त्यामुळे आपण जर डाऊट असेल तर आपण स्ट्रेस टेस्ट करून घेणं अत्यंत गरजेचं राहतं। स्ट्रेस टेस्टमध्ये एक साधारण 8 ते 9 मिनिटं जर व्यवस्थित पेशंट चालला 10 मिनिटापर्यंत आणि जर त्याच्यात विशेष बदल जाणवले नाही तर आपण सेफली म्हणू शकतो की हृदयविकाराचा त्रास नसावा। धन्यवाद।